नमस्कार, मी संदीप पाठक. प्रमोशन ही काळाची गरज झालेली आहे. नट हा शूटिंगला आला नाही तरी चालतो, पण तो प्रमोशनला आलाच पाहिजे. इथे पण प्रमोशन आहे, पण संदीप पाठक स्टाईल. तिकडे कोणी काळं कुत्रही नाहीये आणि भिंतीला डोळे नसतात, कान नसतात. मग सो हळू आवाजात बसून करूया. बसून. आपल्या स्टुडिओमध्ये एक महान खूप मोठा अभिनेता आलेला आहे आणि त्याच्यासोबत आहे स्वप्नील जोशी. हसू नका. बरं वाटलं असेल ना तुला इथे? हो, मला खूप बरं वाटलं. कारण आता मी आलोय, माझ्यामुळे आता लोक शो बघणार, शो पॉप्युलर होणार, तुम्हाला 4 पैसे मिळणार. तुमच्यामुळे शो पॉप्युलर होणार? प्रश्न. शो ऑलरेडी पॉप्युलर आहे. किती लाईक्स आहेत? 3 लाख. पटकन सांगा, 3 लाखात शून्य किती? इथे आल्यानंतर 3 लाईक तुमच्या नाही सांगायच्या, आमच्या शोच्या सांगायच्या. 3 लाखात शून्य किती? 3 लाखात असंख्य शून्य असतं. बरं, पण आपण शून्यातून वर येऊया. ओके. हा पहिला एपिसोड ना तुमच्या शोचा? नाही, याआधी खूप अनेक सेलिब्रिटी येऊन गेले. अच्छा, मग आता जे ज्यांनी ऑडिशन दिलेले आहेत त्यांना मी बोलतो. सेलिब्रिटीचे ऑडिशन. आता स्वप्नील जोशी आहे, मला परवा अंकुश चौधरी एक नाव कळलं. सो त्यांना माझे नाव कळलं. डोंट लाफ. त्यांना ऑडिशनला बोलले आणि तुमची ती गरज आहे. सो तुम्ही मेल करता आणि तुम्ही सांगता आणि फेसबुकला पोस्ट करता, हे आय एम गोइंग टू दिस स्टुडिओ अँड मला हे प्रांजळपणे तुमच्या कार्यक्रमात मान्य करू इच्छितो की प्रमोशन के वक्त गधे को भी बाप कहना पड़ता है. and that is the reason की मैं शो पे आहे. नाही, पण स्वतःला गधा म्हणण्याची काहीच गरज नाही. तेवढे तुम्ही इमॅच्युअर नाही आहात, तेवढे तुम्ही इमॅच्युअर नाही आहात. नाही, मला आणि स्वतःला कळले तुम्ही आता यू आर अपगोइंग ना, अपकमिंग. यू आर अपकमिंग म्हणजे अपकमिंग ऍक्टर. म्हणजे तुम्ही आता नवोदित आहात, तुम्ही येताय आता. अपगोइंग काय होतं? अपगोइंग म्हणजे तुम्ही जर असेच वागत राहिला तर अपगोइंग. अच्छा, नाही गो अपगोइंग. अच्छा, अपगोइंग. ओके ओके. तुमचं इंग्लिश खूप इंटरेस्टिंग. तुम्ही फॉलो इंग्लिशमध्ये तुम्ही PhD माजलगाववरून गेली का? नाही, कपड्याला तुमची PhD वाटते. इट्स अ कॉन्फिडन्स. या थँक्यू. कुठून कोणी शिकलं? कुठचं डिझायनर? या पर्सनल डिझायनर, पण मी नाव नाही सांगणार का? कारण हा रिपीट होईल. अहो, ती काय ब्लॅक मनीची केस आहे का नाव गोप्य ठेवायला? नाही, आम्ही ठेवतो. कारण हा शो हिट आहे. त्याच्या कॉस्ट्युमला सुद्धा लाईक्स मिळतात. हा शो हिट आहे. हा शो हिट आहे. हा, आणि जो ॲटिट्यूड दाखवतो त्यांच्यावर आम्ही हिट मारतो. वा, क्या बात, क्या बात आहे. पण तो तेव्हा म्हणताना जेन्युइनली काय येत नाही. क्या बात आहे काय येत नाही? ते आतून आल्यासारखं वाटतं. ते वरवरच वाटतं किंवा समोरच्याला खुश करण्यासाठी किंवा डिरेक्टरनी सातत्याने कामं द्यावी म्हणून म्हटलेली. पण ते त्याचसाठी असतं रे. अच्छा, हा, त्याचसाठी असतं. कारण संजय दादांना सुद्धा तुम्ही क्या बात आहे असं समजा एक वाक्य असेल तर 4 वेळा अलीकडे 2 पलीकडे 2 असं करा. बस, तुला आता यशाचं गमक कळलेलं, आता तू मोठा होणार. कॉपी करायची सवय तुला आधीपासून आहे. माझ्या या शोचं नाव आहे अरे आव ना फिर. तुम्ही मला न विचारता प्यारवाली लव्ह स्टोरी मध्ये ते तकिया कला म्हणून वापरलं. मी तुमच्यावर केस करू का तुमच्या संवाद लेखकावर? मला असं वाटतं की आमचे संवाद लेखक हे आशिष पात्रे, तुम्ही त्यांच्यावर केस करा. पण मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही म्हणता ना कॉन्फिडेंटली, ते अरे आव ना फिर, कसं एकदा अरे आव ना फिर, तिकडे जास्ती लोक आहेत. ते इकडे येऊन बघतील. तिकडे आमचं सगळा ऑडियन्स होते. नाही, बरोबर आहे. परत नाही, बरोबर आहे. पण तुम्हाला तिकडे एकदा म्हणायला लागेल अरे आव ना फिर, अरे आव ना फिर, अरे आव ना फिर. तुम्ही म्हणू नका, माझी पॉप्युलॅरिटी कमी होते. इट्स अ पॉप्युलर शो. आवर राईट्स. Whose rights? Our rights. Your rights. आणि याच्यामुळे राईट्स होऊ शकतात. Don't laugh. It's a serious. It is very serious. Mind your business. You know what you know what I think. I think you should file a case on Ashish Patre and you should make me a party to it. स्वप्नील, लहानपणी तू कृष्ण केला होतास. अजूनही तू चॉकलेट बॉयचेच रोल करतोस. कुठून आणतोस हा कॉन्फिडन्स? मी खूप फेअर अँड लव्हली नव्हतो. इंटरप्ट करतो तुला. प्रोडक्टची नावं आमच्या शो मध्ये आलो नाही कारण त्याचे आम्ही वेगळे चार्जेस. मी खूप स्किन क्रीम्स लावतो. येस. अदर सिक्रेट इज दॅट आय चार्ज ह्यूज मनी टू डू फिल्म. हो, पण देतात लोक. हा, म्हणजे साधारण
हा शो आयुष्यभर कमवून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील तेवढे साधारण मी 2 शॉटचे घेतो. बापरे, पण ते 2 शॉट एवढे वर्ष चालतात? नाही, शॉट 2च होतात, पण तुम्ही आयुष्यभर जेवढे कमवाल तेवढे 2 शॉट मध्ये मला द्याल. हो, मराठी फिल्म स्लो आहे याचा अर्थ. नाही, मराठी फिल्म मध्ये आता पैसा यायला लागला याचा अर्थ. पैसा यायला लागला. तो तुम्ही आणलाय असं? नाही, तो माझ्याकडे यायला लागला असं माझा. तू आता प्रमोशनला गेला होतास प्यारवाली लव्ह स्टोरीज, तेव्हा एक जण कोणतरी ढाबळ असं म्हणल्यावर तू त्याच्या अंगावर धावून गेलास. कारण मला इतका का राग? मला खूप काय विचार आणि ऑडियन्सला तुम्ही मारा इज रॉंग. नाही, अरे वेड्याच तू, मी मारण केलीच नाही. त्यांनी ढाबळ असं म्हटल्यावर मी त्याला मिठी मारायला गेलो. कारण नाही स्वप्नील, तुम्हाला खोटं बोलता येणार नाही. फुटेज ढाबळ नंतर असं आम्हाला कळलं की तू आजारी पडलास, त्याचं खूप तू प्रेशर घेतलंस आणि लोकांनी गेट वेल सून नावाने बुके पाठवले आणि त्यानंतर तू मी त्याच नावाचं एक नाटक चंदू सरांबरोबर त्याच्यामध्ये आयडिया सुचली. कारण ढाबळ नंतर आता असं झालं असेल ना की आता काय नाव ऍब्सोल्युटली. संजय जाधव सोबत तू चेकमेट पासून आहेस. चेकमेट मध्ये संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, राहुल मेंदळे, हे सगळे मंडळी. पुढच्या सिनेमांमधून तू हळूहळू ही सगळी मंडळी पुढच्या सिनेमात गायब झाली. तू मात्र प्यारवाली लव्ह स्टोरी पर्यंत त्याच्याकडे टिकून आहेस. काय करतोस याच्यासाठी? म्हणजे दादा पस्का बॉस, क्या बात है बॉस, सॉलिड, सुपर असं जप करतोस का गणपतीसाठी मोदक खूप खर्च करून, किंवा पावसाळ्यात संजय दादाला छत्री देणं, दिवाळीचे फटाके फराळ देणं, करंजा भरवणं दिवाळी, किंवा घरावर जाऊन लाइटिंग लावणं वगैरे स्वतः असं? नाही, हे सगळं करतो, कारण यातलं एक करून काही होत नाही. संजय जाधव फिल्म, त्यामुळे हे सगळं करावं लागतं. आणि अजूनही अशा काही गोष्टी ज्या मी करतो ज्या मी कॅमेरासमोर सांगू शकत नाही, ते सगळं करावं लागतं. त्याच्यानंतर संजय जाधव सिनेमा घेतो. व्हॉट दॅट गोष्टी म्हटलं ना मी कॅमेरासमोर सांगू शकत नाही. काही सांगू शकत नाही. इट्स पेन समटाइम्स, बट ओके. तू अनेक अभिनेत्रींबरोबर कामं केली. उदाहरणार्थ मुक्ता बर्वे, सई तामणकर, बर्वे मुक्ता, तामणकर सई, डी मुक्ता, टी सई, अशा अनेक असंख्य वेगवेगळ्या क्वालिटी असलेल्या अभिनेत्रींबरोबर तू काम केलीस. खूप म्हणजे जवळपास नाही काय इंडस्ट्री नाही जास्त आहे अजून. रॅपिड फायर करू. ओके. मला सांग, कुणासोबत काम करताना तू कम्फर्टेबल नसतोस, सई और मुक्ता? संजय जाधव, बिकॉज इट पेन्स. नो, सई और मुक्ता. Sanjay Jaधव. Only 2 options. No, but it's fun with them. Sanjay it pains. No. Foo by Foo's judging. It's karta. It's Foo by Foo. Huh? Foo by Foo. Marathi. Foo by Foo's judging. कुणी जास्त वाईट केलं? स्वप्नील जोशी. Feel free. Honest answer. Swapnil Joshi. Please take water. Thank you. Please take. I think Sanjay Jaधव. Yeah, absolutely. And Sanjay Jaधवनी खूप चांगले जजिंग केलं. See, दुनियादारी प्यारवाली दोस्त और भी आएंगे, फिर भी आएंगे, आप भी रहोगे उसमें. पिक्चर का दोस्त केला की मेरे भाई. मूड मध्ये आल्यानंतर कोण जास्त इरिटेट करतं? जितेंद्र जोशी और उपेंद्र लिंग. हम सिक्युरिटी देंगे आपको, प्लीज. नाही, मूड मध्ये आल्यानंतर कोण जास्त इरिटेट करतं? I think संजय जाधव, because it pains. पेन्स. उपेंद्र लिंग. बैठना मेरे साथ में. जितेंद्र जोशी. In दुनियादारी shooting. Really pains it. In between दुनियादारी shooting. Sometimes I can't sit for weeks, but oh, I'm telling you, it's big. Becoming a star is not easy. Big sin. It's not easy, my friend. स्वप्नील, प्यारवाली लव्ह स्टोरी, त्यातला एक आपण सीन बघूया. ओके. तू तिला भेटायला चाललायस, मागून सईला भेटायला चाललायस आणि एवढा आरडाओरडा आहे, गुंड धावत येत आहे, पण तुला त्यांचा आवाज अजिबात ऐकू येत नाही. प्रेम आंधळ असतं असं आम्हाला माहिती होतं, पण बहिर सुद्धा असतं, ते या सिनेमात दाखवलंय. काय प्रेम आंधळ असतं हे खूप सिनेमांमध्ये आलंय. आणि संजयचं असं संजयचं असं म्हणणं होतं की बिकॉज इट्स बिग ह्याच्यात आपण काहीतरी नवीन देऊया इंडस्ट्री. तर नवीन काय देऊया, तर प्रेम आंधळ असतं त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी द्यायला पाहिजे ना. तर प्रेम आंधळ जर असतंच तर प्रेम बहिर असतं, हे आम्ही दिलं इंडस्ट्रीला. दुनियादारीमध्ये कॉलेजातले राडे होते, बँक आता प्यारवालीमध्ये डायरेक्ट दंगलीवर घसरलाय तुम्ही. राड्याशिवाय निवांत शांत प्रेम नाही करतायत. नाही करतायत, कारण जे राड्याशिवाय निवांत शांत प्रेम होतं त्याला आपल्या भाषेत लग्न असं म्हणतात. तुझा आवाज स्वप्नील खूप चांगला आहे असं मी कुठेतरी ऐकलं, पण मला प्यारवाली मधलं एक गाणं
तुझ्या आवाजात आम्हाला आणि आमच्या सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना त्यासाठी माझी एक नम्र विनंती, प्यारवाली लव्ह स्टोरी आत्ताच रिलीज झाली आणि मी गेल्या 1 महिना ओरडून लोकांना सांगतो की सिनेमा बघा, पण लोक बघणार नाही, कारण तुम्हाला प्रेम बहिरे असतं. पण तुमच्या या शोला 3 लाख लाईक्स आहेत, तर तुम्ही एकदा लोकांना आवाहन कराल का प्लीज की ह्याच्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार. प्यारवाली लव्ह स्टोरी हा स्वप्नील जोशी अँड माय डिअर फ्रेंड, खूप छान, खूप गोड माझी मैत्रीण सई तामणकर, जी डाऊन टू अर्थ आहे, खूप चांगली ह्युमन बिईंग आहे, जिने खूप चांगला अभिनय बरोबर चांगलं माणूस असणं आम्हाला शिकवलं. आम्हाला तिचा खूप आदर्श वाटतो, म्हणजे ती खूप छान वाटते आम्हाला ते महत्वाचं वाटतं पैसा कमवण्यापेक्षा. सो प्यारवालीमध्ये ही एक जोडी आहे. स्वप्नील जोशी आणि सई तामणकर साठी तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. थांबूया. धन्यवाद. You must meet Sanjay Jadhav once. Then you know it really pains.